नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स। तर आज आपण पाहणार आहोत चमचमीत मसालेदार चिकन रेसिपी पाहणार आहोत आपण घरगुती पद्धतीने बनवलेले। सर्वप्रथम आम्ही 1.5 किलो चिकन आणलं, कारण की आम्ही होतो आज 5-6 जण खायला। तर सर्वप्रथम मी चिकन स्वच्छ असं 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलं आणि एका साईडला मॅरिनेट करून ठेवलं। त्याच्यामध्ये मॅरिनेट करताना हळद, मीठ आणि आपलं अद्रक लसूणची पेस्ट टाकून मॅरिनेट करून घेतलं। तोपर्यंत इकडे कुकरमध्ये तेल टाकून खडा मसाला टाकला आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि कांदा फ्राय करून घेतला आणि त्याच्यामध्ये नंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून शिजवून घेतलं। आणि एका साईडला चिकन शिजत होते तोपर्यंत मी मसाले तयार करून घेतले। हे पाहू शकता, हे हिरवी मिरची न टाकता, काही जण हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता, तर मी फक्त कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रक टाकून त्याची पेस्ट करून घेतली आणि भाजलेला कांदा आणि खोबरं त्याची एक पेस्ट करून घेतली आणि जे फुटाणे होते भाजले त्याची पावडर बनवून घेतली होती। तोपर्यंत मी सगळ्या भावांना आणि आम्ही सगळ्याच जणांनी तोपर्यंत सूप एन्जॉय केलं आणि सगळं एन्जॉय केलं। सूप पिल्यानंतर तोपर्यंत मी एक पातेलं गरम करून घेतलं, त्यात तेल टाकलं आणि मग जे मसाला केला होता भाजलेलं खोबरं आणि कांद्याचा त्याने एकदम आपली टेस्ट येते आपल्या चिकनला। ते तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलं। त्याच्यानंतर जी कोथिंबीर, अद्रक आणि लसूणची जी पेस्ट करून घेतली होती ती त्याच्यामध्ये ॲड केली। तुम्ही पाहू शकता, आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। हां, हे बघा, मी आधी नंतर कोथिंबीर वगैरे ॲड केली आणि ह्याला परत थोडंसं फ्राय होऊन दिलं आणि हे फ्राय थोडंसं झालं तर हे सगळं मसाला फ्राय झाला। तर फ्राय झाला नंतर मी घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला ॲड केला आणि परत थोडंसं फ्राय होऊ दिलं, म्हणजे 1 मिनिटच। आणि नंतर मग चिकन मसाला आणला होता सुहानाचा, तो ॲड केला आणि मस्त थोडंसं फ्राय होऊ दिलं। आणि फ्राय झाल्यानंतर थोडंसं आपले चिकनची 5-6 पीस टाकून, कारण की ह्यांना फ्राय खायचा होता म्हणून त्याच्यात 5-6 चिकनचे पीस टाकले ह्या मसाल्यामध्ये आणि मग ते काढून घेतले। ते काढून घेतल्यानंतर उरलेली जी ग्रेव्ही होती त्याच्यामध्ये आपलं एका साईडला जे सूप बनवलं होतं चिकन वगैरे शिजून घेतलेलं ते त्याच्यात ॲड केलं। हे पाहू शकता, सलमा एक नंबर लागलं, 1 नंबर। ह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून म्हणजे खाऊन घ्यायचं, खूप सुंदर लागतं। तो पण मग ते भाजी, हे बघा, अशा प्रकारची आमची भाजी आम्ही उकळून घेते। हे पाहू शकता किती सुंदर अशी आमची चिकनची मसालेदार चमचमीत भाजी तयार झालेली आहे आणि आम्ही सगळेजण मिळून एन्जॉय केली। थँक्यू।